वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी समान काम समान वेतन या मागणीसाठी महाअन्नत्याग आंदोलनाची सुरुवात जी आहे ही आजपासून केलेली आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी सर्व कर्मचारी जे आहेत हे महाअन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे ते कुठल्याही कामाला खंडित न पडू देता त्यांचे अविरत हेच आंदोलन जे आहे हे सुरू असल्याचं त्यांची मागणी आहे। नेमक्या काय प्रमुख मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि तुमच्या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? आमची कसं अतिदक्षता सेवा आहे, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन जे करत आहोत इमर्जन्सी सेवा देण्यासाठी आम्ही 24 तास इकडे काम करणार आहेत। परंतु आमचं आंदोलन असं आहे, आमची प्रमुख एकच मागणी आहे, समान काम समान वेतन। गेल्या 6-7 वर्षापासून आम्हाला कुठलाही पगार वाढलेला नाही आहे, त्यामुळे आम्ही पालिकेला 7 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे। त्याच्यावर तोडगा न निघाल्यामुळे आज आम्ही सेवा देऊन कंटिन्यू सेवा ठेवून आम्ही आमचं अन्नत्याग आंदोलन हे आज करणार आहोत। या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे, म्हणजे तुम्ही कसे सहभागी राहणार आहात आणि या आंदोलनाचा अविरतपणे सुरू कसं राहणार आहे? आपल्या नगरपालिकामध्ये 21 नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आपले सगळे हॉस्पिटल असे मिळून ज्या त्या हॉस्पिटलच्या प्रत्येक ठिकाणी आपल्या हॉस्पिटलला सर्व स्टाफ जे ड्युटीवर आहे ते ड्युटी करणार आहेत आणि जे ड्युटीवर नसतील ते बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर बसून आपलं अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। कुठल्याही सेवेमध्ये खंड किंवा कुठल्याही आपल्या पेशंटला किंवा कुठल्याही जनतेला त्याचा त्रास होणार नाही याची पूर्णपणे आम्ही काळजी घेणार आहेत। आम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहेत, पण कुठल्याही नागरिकांना किंवा पेशंटना त्याची सेवा देण्यामध्ये कुठल्याही आम्ही कमी करणार नाही। निश्चितच माझ्यासोबत काही महिला आहेत। तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, म्हणजे काय म्हणून तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालात? जसं गणपती मुंडे बोलले की आम्ही एवढे वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत आहोत, पण गेले 6-7 वर्ष आमचा पगारवाढ झालेला नाही आहे। त्यासाठी आम्ही पण सर्वांनी सहभाग घेतलेला आहे या आंदोलनामध्ये आणि कृपया अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती लक्ष द्यावे आणि आमचा पगारवाढ करावा ही आमची विनंती आहे। तुम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये सगळेजण मोडतात, मग हे कामाचं स्वरूप कसं असणार आहे? तुम्ही कसं आंदोलनामध्ये सहभागी कसं होणार आणि कामामध्ये कसं काय? आम्ही आमचं काम बंद करणार नाही आहोत, आम्ही फक्त अन्नत्याग करणार आहोत। आमच्या ह्या आंदोलनामुळे पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याची आम्ही दखल घेणार आहोत। निश्चित आपण जर बघितलं तर आंदोलनकर्ते जे आहेत हे वसई विरार महापालिकेचे सर्व कर्मचारी आहेत। राज्यामध्ये हे पहिलं आंदोलन असेल की ज्या आंदोलनाचं अन्नत्याग आंदोलन करून अविरतपणे रुग्णांची सेवा करणार आहेत। मात्र आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी राहणार आहोत अशी प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन सुरू झालेलं आहे। त्यामुळं आता वसई विरार महापालिकेचं प्रशासन या कर्मचाऱ्याच्या मागण्यांकडे किती गांभीर्यानं घेतं हेही तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।